आता पाहूया टॉप 9 पाऊस पाणी संदर्भातल्या बातम्या। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतामध्ये शिरलं पाणी, नागरिकांच्या घरातील साहित्याचं नुकसान। बीडच्या कोथळा गावामध्ये सरस्वती नदीला पूर, काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे माजलगाव परिसरात सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, जनजीवन विस्कळीत। राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज कायम, मुंबईसह ठाणे, पालघर भागातही पावसाचा अंदाज। पुणे जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यांमधील 13 गाव शिवारामध्ये 39 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 144 शेतकऱ्यांना फटका, शासनाकडे 1,08,43,350 रुपयांच्या भरपाईची मागणी। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटामध्ये दरड कोसळली, घाट माथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम, डोंगरातील मोठ्या मातीचा भाग रस्त्यावर। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा, सोयाबीन, तूर तसंच मूग सारख्या खरीप पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळणार। अकोल्यामध्ये गेल्या 8 दिवसांनंतर पावसाची हजेरी, तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचलं, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। गोंदियामध्ये पावसानं उसंत घेतली, शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर।